गणेशोत्सवासंदर्भात काय महत्त्वाचे निर्णय करण्यात आले? मुंबईत कसा साजरा होणार आहे गणेशोत्सव? सर्वात महत्त्वाचं असं आहे की यंदा कुठल्याही मंडपाकडून कुठल्याही चार्जेस घेतले जाणार नाही. सगळ्यांना आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने निर्देश देऊन विनामूल्य या खेपेला त्या ठिकाणी मंडपाचा चार्जेस घ्यायचे नाहीत असा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याचे मोठा फरक हा गणपती उत्सव मंडळांना पडेल. त्याच्यानंतर मोठे जे गणपती उत्सव मंडळ असतात त्यांना फायर फायटर ठेवणं कंपल्सरी आहे. तर त्याचे जे चार्जेस होते ते सुद्धा मंडळाने मागणी केलेली होती की 50% करा. आज निर्णय झालेला आहे आणि ते चार्जेस सुद्धा 50% झालेले आहेत. म्हणजे जिथं 4 लाख रुपये रोजचे घेत होते तिथं 2 लाख रुपये घेतले जातील. त्याच्यामुळे सुद्धा मंडळांना मोठा दिलासा मिळेल. अनेक ज्या मागण्या होत्या त्याच्यामध्ये विशेषतः काही ब्रिज कमकुवत झाल्याचे जे जाहीर केलेले होते त्याच्यावरून गणपती कशा रीतीने घेऊन जायचे याचे SOP तयार केलेले आहेत. त्याच्यामुळे ट्रॅफिकची अडचणसुद्धा यावर्षी कुठलीही होणार नाही. काही मंडळांची असं म्हणणं होतं की ज्यावेळेला आपण गणपती विसर्जन करतो आणि त्याला मदत करायला जी लोकं असतात ती पैसे घेतात, हा मुद्दा तपासून घ्यायला सांगितलेला आहे. आणि अशा तऱ्हेची कोणीही मागणी स्वतःहून कोणी गणपती मंडळाने एखाद्याला स्वतःहून दिले तर वेगळी बाब आहे. कोणालाही असे पैसे मागता येणार नाहीत. त्याच्यामुळे निर्विघ्नपणे गणपतीचं विसर्जन होईल. ज्या ज्या ठिकाणी मागणी केलेली आहे की एक सूचना जी मुख्यमंत्री महोदयांनी अत्यंत महत्त्वाची दिली की मुंबईच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये कचरा दिसता कामा नये. त्याच्यामुळे कचरा उचलण्याची मोठी मोहीम ही सुरू केलेली आहे. ज्या ठिकाणी लाईट्स लावायच्या त्या ठिकाणी लाईट्स लावण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. काही ठिकाणी गणपती आणताना किंवा विसर्जन करताना आडवे जे त्या ठिकाणी सिग्नल्स लावलेले असतात ते सुद्धा तात्पुरते काढून ताबडतोब मग पुन्हा बसवण्याची व्यवस्था होईल. परंतु त्याचासुद्धा कुठलाही त्रास हा मंडळांना होणार नाही अशा तऱ्हेने पूर्ण काळजी घेण्यात आलेली आहे. ज्या ज्या सूचना समन्वय समितीकडून आलेल्या आहेत त्या सर्व सूचना त्याच्या संदर्भात आम्ही आवश्यक ती कारवाई करण्याची सूचना. नाही बघा, सध्या दिलेले आहेत हे 3 दिवस दिलेले आहेत. कारण दरवर्षी 4 दिवस अशासाठी दिले जातात की 5व्या दिवशीचे गणपती असतात आणि 7व्या दिवशी आपल्या गौरी विसर्जन असतं. परंतु यंदा दोन्ही एकाच वेळेला आले आणि त्याच्यामुळे दुसऱ्या आणि 1 दिवस एक्स्ट्रा द्यावा अशी जी मागणी केलेली आहे त्याच्या संदर्भात आवश्यक तो निर्णय हा मुख्यमंत्री महोदय घेतील. कारण तो निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला नाही आहे. गोविंदाच्या दिवशीसुद्धा रात्री 10च्या ऐवजी 12 वाजेपर्यंत करा अशी मागणी केलेली होती. त्याच्यावरसुद्धा अद्याप निर्णय व्हायचा आहे. हे निर्णय मुख्यमंत्री महोदय, पोलीस डिपार्टमेंट आणि 4 दिवस डिक्लेअर केले म्हणून समितीने वाईट पण दिला. 1.5, 5 आणि 9 आणि 10व्या दिवशी त्यांनी सांगितलं काय म्हटलं 4 दिवस 4 दीड 5, 9 आणि 10 या 4 दिवशी 12 वाजेपर्यंत परवानगी असेल. हे बघा, मी आता बैठकीमध्ये होतो. मुख्यमंत्री महोदय हा निर्णय जाहीर करणार आहेत. त्याच्यामुळे तो मुख्यमंत्री महोदयांचा अधिकार आहे. तो मी जाहीर करून उपयोग नाही. तर याच्या संदर्भात कमिशनर साहेबांच्याकडे आणि म्युन्सिपाल्टीकडे त्यांना मीटिंग घ्यायला सांगितलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तो निर्णय होईल आणि त्याचा तो योग्य त्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भात दिलेल्या आहेत. ह्या केसेस मागे घेण्याच्या संदर्भात प्रत्येक मुद्दा तपासायला लागतो. हे तपासून योग्य तो निर्णय घेण्याबद्दल कमिशनर मुंबई यांना सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे बऱ्याचशा अशा केसेस आहेत की ज्या मागे घेतल्या जाऊ शकतात. काही केसेसच्या संदर्भात हायकोर्टामध्ये मंडळं गेलेली आहेत. त्याच्यामुळे हायकोर्टात केस असताना त्याच्यावर निर्णय घेता येणार नाही असं कमिशनर साहेबांचं म्हणणं होतं. तर मी आत्ता मंडळांशी बोललो. त्यांना सांगितलेलं की आधी कमिशनर साहेबांबरोबर मीटिंग घ्या आणि नंतर तुम्ही केसेस मागे घ्या. म्हणजे शासनालासुद्धा आणि पोलीस डिपार्टमेंटला हा निर्णय घेणं सोपं होईल. ईद आणि अनंत चतुर्दशी एकाच दिवशी आल्यामुळे काही त्या संदर्भात ईद नंतर साजरी करण्याचा असा काही नियम नाही. हे बघा, असं काय कोणावर कंपल्शन केलेलं नाही आहे. परंतु पुण्याच्या लोकांनी स्वतःहून निर्णय घेतलेला आहे की गणपतीचं विसर्जन असल्यामुळे त्याच दिवशी ईदच्या जर मिरवणुका निघाल्या तर त्याच्यामुळे अडचण निर्माण होईल. हे लक्षात घेऊन स्वतः समाजानेच असा निर्णय घेतला की 29 ऐवजी 1 तारीखला ते मिरवणूक काढणार आहेत. आता हा निर्णय शेवटी सर्वांनी मिळून ह्याच्यावर विचार केला पाहिजे आणि त्या ठिकाणी असं योग्य ते निर्णय घ्यावे
अशी विनंती आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्वांना केलेली आहे. सर, दहीहंडीचा उत्सवही आहे. दहीहंडी संदर्भात बैठक झालेली आहे. त्याच्यात काही नियमावली तयार केली आहे का काही दहीहंडीचं? दहीहंडीला आता आपल्याला माहिती आहे की स्पोर्ट्सचा दर्जा दिलेला आहे. दहीहंडीच्या संदर्भात 75,000 पथकांचा विमा म्हणजे 75,000 लोकांचा विमा काढलेला होता. म्हणजे पूर्वी 50,000चा काढलेला होता. नंतर मुख्यमंत्री महोदयांनी 75,000चा करण्याचे निर्देश दिलेले होते. परंतु आणि 25,000 गोविंदांनी अर्ज केलेले असल्यामुळे सर्व मिळून 1,00,000 लोकांचा विमा काढण्याचा आज निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे. सर, 13 ब्रिज जे आहेत मुंबईतले ते धोकादायक आहेत आणि त्यांचा विसर्जनासाठी त्रास होऊ शकतो असं समितीने म्हटलं. त्या 13 ब्रिजचं काय करणार आहे? त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट या कॉर्पोरेशनने केलेलं आहे आणि त्यांनी ह्याच्याबाबतीत काही अडचण येणार नाही. फक्त कशा रीतीने विसर्जन करावं याच्या ज्या SOPs असतात त्या सांगितल्या जातील, त्याचं पालन मंडळांनी करावं. देखिए, आज एक महत्वपूर्ण बैठक हो गई है. 2 बहुत बड़े उत्सव इस दरमियान होते हैं, जिसमें जन्माष्टमी जब होती है तो जन्माष्टमी के दरमियान सबसे बड़ा उत्सव मुंबई में होता है जिसको दही हंडी बोलते हैं. तो दही हंडी के बारे में बहुत सारी सुविधाएं शासन ने दी हुई है. जो गोविंदा क्योंकि बहुत बड़े स्तर लगाए जाते हैं तो इसीलिए उन सबका इंश्योरेंस गवर्नमेंट की तरफ से ये इस साल से हो रहा है. पहले तो 50,000 गोविंदास का इंश्योरेंस करने की बात हुई थी. बाद में उसमें 75,000 गोविंदा का इंश्योरेंस किया गया. लेकिन आज ये भी मांग की गई कि और 25,000 मतलब 25,000 गोविंदा रह गए तो उनका भी इंश्योरेंस करने का निर्देश मुख्यमंत्री महोदय ने दिया है. इस दौरान ट्रैफिक की अच्छी व्यवस्था रहे इसका भी इंतज़ाम किया गया है. स्पेशली मुंबई का गणेशोत्सव भारत का सबसे बड़ा त्यौहार रहता है, तो इसके बारे में जो एक टैक्स लगाया जाता था हर कोई पेंडॉल को, उसको इस साल से CM साहब के इंस्ट्रक्शंस के बाद एग्जम्प्ट किया गया है. इसके वजह से बहुत सारी सुविधाएं उनका खर्चा कम हो जाएगा. जो बड़े पेंडॉल है उनके लिए फायर फाइटर कंपलसरी है, तो उसका जो रेट था पर डे का 4 लाख रुपया था, वो कॉरपोरेशन ने CM साहब के इंस्ट्रक्शन से घटा के 2 लाख कर दिया है. इससे भी काफ़ी सहूलियत होगी. और जिस दिन गणेश मूर्ति का विसर्जन होता है उस दिन एक जो सुविधा रहती है कॉरपोरेशन की तरफ से, तो लोगों की कंप्लेंट थी कि उसमें से कुछ जो लोग जिनको कॉन्ट्रैक्ट बेसिस पे लिया जाता है वो लोगों से पैसा मांगते हैं. तो इसके बारे में भी इंस्ट्रक्शन दिया है कि ऐसे इंसिडेंट्स न हो. जिसको भी खुशी से कोई देता है, वो त्यौहार है इसलिए तो वो अलग बात है, लेकिन किसी को भी कंपल्शन नहीं है कि वो उस इमर्शन के लिए पैसा ले ले. वो विसर्जन के लिए किसी को भी पैसा नहीं लेना चाहिए. ये क्लियर कट इंस्ट्रक्शंस दिया है. 3 के बदले 4 दिन का उन्होंने मांग की थी. इसके बारे में भी CM साहब अलग से घोषणा करेंगे. और गोविंदा को 10 के बदले 12 बजे तक का जो उन्होंने मांग की थी उसके बारे में भी बाद में अनाउंस कर देंगे, क्योंकि आज तक 10 बजे तक का ही समय दिया जाता है, तो उसके बारे में सब चेक करना पड़ता है. तो वो पुलिस डिपार्टमेंट से मशवरा करके, कलेक्टर से मशवरा करके वो निर्णय लिया जाएगा. DMK नेता उदयनिधि स्टैलिन हैं, MK स्टैलिन के बेटे, उन्होंने जो है वो मलेरिया और डेंगू की तरह है, इसीलिए इसे खत्म करना ज़रूरी है. देखिए, इसके बारे में पूरे भारतवर्ष में उनकी निंदा हो रही है. ये तो एक आइडिया रहता है कि एक छोटा सा नेता है, उसका उतना कद भी नहीं है कि वो ऑल इंडिया पे उनका नाम लिया जाए, तो ऐसे कंट्रोवर्शियल विधान करते हैं ताकि उनको पब्लिसिटी मिल जाए. लेकिन ये भारत की परंपरा का अपमान है और भारतवर्ष में उसको सहा नहीं जाएगा. लेकिन इंडिया गठबंधन के जो नेता है वो इस पे चुप्पी साधे हुए हैं. उनको तो देखिए, उनका तो असली रूप अभी जनता के पास आ गया है. वो उनको कमेंट करना था, उस पर रिएक्शन देना था, लेकिन हमें वोट मिलने चाहिए, इसलिए जो वो कर रहे हैं, जिस तरह से बर्ताव कर रहे हैं, वो अभी जनता के सामने आ गए हैं.
जनता उनको पहचान गई है कि इनका मोटिव गलत है। सिर्फ आज जो भारत की प्रगति हो रही है और मोदी साहब की वजह से हो रही है, तो उनके कैसे नीचा दिखाना है, इसीलिए कुछ भी करना पड़े तो वो करने के लिए तैयार है, लेकिन वो देश के हित में नहीं है। इतना ही मैं कहना चाहूँगा। आज का स्टेटमेंट भी इसका क्लियर कट एग्जाम्पल है कि किसी समुदाय को खुश करने के लिए आप क्रिटिसाइज़ करते हैं और भारतीय संस्कृति का अपमान करते हैं और नेता इस पर कुछ भी नहीं बात करते हैं, तो यही इंडी अलायन्स जो है उनकी असलियत है। सर, एम.के. स्टॅलिन यांच्या मुलाने वक्तव्य केलेलं मराठीत राहील सनातन धर्माबद्दल सनातन धर्म हा घालवला पाहिजे किंवा ते संपवला पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। हे बघा, हे जे विधान आहे हे विधान केवळ स्वतःला पब्लिसिटी मिळावी म्हणून स्टॅलिन यांच्या पुत्रांनी केलेलं आहे। त्यांना भारतामध्ये कोणीही ओळखत नाही, परंतु त्यांचं मी एक वेळ समजू शकतो की वयाने लहान आहेत आणि खोट्या प्रसिद्धीसाठी त्यांनी विधान केलेलं असेल, परंतु संपूर्ण भारतातून या विधानाचा निषेध होत असताना इंडी ही जी काय अलायन्स आहे, या इंडी अलायन्सने मात्र एकाही नेत्यांनी ह्याचा विरोध केलेला नाही आहे। एका विशिष्ट जनसमुदायाची मतं आपल्याला मिळावी म्हणून जे प्रयत्न ते करतायत त्यांचा खरा चेहरा हा आज जनतेच्या समोर आलेला आहे। यांना लोकशाहीबद्दल आपुलकी नाही। लोकशाही आजसुद्धा भारतामध्ये आहे। भारतामध्ये इलेक्शन्स होतात आणि ते अतिशय चांगल्या तऱ्हेने आपल्या इलेक्शन्स होतात म्हणून जगभर आपली वाहवा होते, परंतु लोकशाहीचं नाव घ्यायचं आणि विशिष्ट जनसमुदायाची मतं आपल्याला कशी मिळतील याच्यासाठी राजकारण करायचं, याच्यामध्ये देशाचं हित नाही। देशाची प्रगती होत असताना सर्वांचं सहकार्य लागत असतं। त्यांनी ते सहकार्य द्यावं। त्यांच्या राज्यामध्ये त्यांना जनतेने जो मॅन्डेट दिलेला आहे त्यांनी चांगलं आपल्या जनतेला न्याय द्यावा, परंतु भारताच्या प्रगतीच्या आड त्यांनी येऊ नये आणि अशा तऱ्हेचं राजकारण करू नये, एवढीच आमची अपेक्षा आहे। सर, उद्धव ठाकरे एकीकडे हिंदुत्वाचा पुरस्कार करत असं दिसून येतात, मात्र इंडिया अलायन्समध्ये ते स्वतः आहेत, त्यांनी या गोष्टीचा पुढे उल्लेख केला नाही किंवा त्याचा टीका केलेली नाही। बघा, म्हणून हिंदुत्वापासून ते लांब गेले म्हणून आम्ही सगळेजण त्यांच्यापासून लांब गेलो। ते फक्त तोंडाने सांगतात की मी अजूनही हिंदुत्व सोडलेलं नाही आहे। मग काल त्यांनी ह्या स्टॅलिनच्या विधानावर त्यांनी स्टेटमेंट द्यायला पाहिजे होतं। ज्या वेळेला हे नेते आले त्यांना बाळासाहेबांच्या समाधीवर न्यायला पाहिजे होतं। जे उद्गार स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याबद्दल काढले त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करायला तरी सांगायला पाहिजे होतं। शेवटी आम्हाला काय त्यांच्यावर टीका करायची नाही, ते मोठे नेते आहेत, परंतु हिंदुत्वापासून लांब गेले ही वस्तुस्थिती आहे आणि ते हिंदुत्वापासून लांब गेले म्हणून आम्ही त्यांच्यापासून लांब गेलो। आम्ही बाळासाहेबांच्या विचाराबरोबर राहिले, ते सोनिया गांधींच्या विचाराबरोबर राहिले आणि त्याच्याचमुळे ज्या लोकांनी रथयात्रा अडवली त्यांचं स्वागत करायला ते गेले। बाळासाहेबांनी हे कधीच केलं नसतं। बाळासाहेबांनी अगदी ठामपणे सांगितलेलं होतं की बाबरी मशीद ही जर माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे, असं म्हणणारा एकही नेता संपूर्ण भारतामध्ये झाला नाही आणि म्हणून त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणत होते आणि आम्ही सर्व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालतो म्हणून आज कोणीही आमदार त्यांच्यावर शिल्लक राहिलेले नाही। जे मोजके राहिले आहेत ते जेव्हा हे बघतील की स्टॅलिन पुत्र अशी विधानं करतो आणि आमचे नेते मात्र त्याला उत्तर देत नाही, त्यावेळेला सुद्धा त्यांना खरी परिस्थिती लक्षात येईल आणि मग सगळेच जे बाळासाहेबांच्या विचाराचे शिवसैनिक आहेत एकत्र येतील शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, याची आम्हाला खात्री आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।